मी पूर्वी पण त्यांच्याशी बोललो होतो की फक्त मलबारील नाही आहे, पूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठी संख्यामध्ये लोक स्थानांतरित झालेले आहे. डेंजरस बिल्डिंग म्हणून, रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट म्हणून आणि SRAचे ट्रान्झिट कॅम्प म्हणून. तो त्याने कसा न्याय मिळणार आहे? तो त्यासाठी ते जिथे आहे तिथे त्याने कमीत कमी लेटर पाठवायला पाहिजे की तुम्ही इथे येऊन रजिस्टर करावा, किंवा त्यांच्यासाठी काही स्पेशल फॉर्म केला पाहिजे, किंवा तिथे स्पेशल कॅम्प घेऊन त्यांच्या तिथे रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. हा मी गोष्ट आज डिप्टी COने पण बोललो, इथे पण मांडला. आमचे सर्व नगरसेवक आमच्या बरोबर आहे. तो आता ते 2 दिवसामध्ये निर्णय होईल, सोमवारपर्यंत निर्णय होईल अशी आमची विश्वास आहे. तुम्ही असं देखील एक आक्षेप घेतलात की 147चे जे टेबल क्रमांकचे BLO आहे ते मशिदीत जाऊन त्यांनी बैठक घेतली असा तुमचा आरोप आहे. नक्की कधी बैठक झाली होती, किती बैठका झाल्या आणि काय काय त्या बैठका? असा काही ठिकाणी असा मला कंप्लेंट मिळाली की एक जातीविशेषचे लोक ज्यांचे पूर्वीपासून असा एक आहे की इथे पण वोटिंग रजिस्ट्रेशन करायच्या, बिहारमध्ये पण करायच्या, उत्तर प्रदेशमध्ये पण करायच्या, सर्व ठिकाणी ते करून घेतात, डबल रजिस्ट्रेशन करतात. हा पश्चिम बंगालमध्ये जे आता 97 lakhs वोट कमी झाले त्यांच्या मागच्या त्यांच्या जे होता हा कट उघड आला म्हणून तिथे डबल वोटिंगचे वोट कमी झाले. इथे असा होणार आहे म्हणून त्याने काही ठिकाणी मस्जिदामध्ये मीटिंग घेऊन कसंही करून आपला BLO त्यांचे ओळखीता असून ते BLO तिथे मीटिंग घेतात आणि ते मीटिंग करून ते कसा मार्ग काढायचा असा ते सर्व प्रयत्न चालला होता. आमचे जे कार्यकर्ते होते आणि तिचे रहिवासी होते अनिल कांबळेजी, त्याने लक्षात आला, त्याने लगेच कंप्लेंट केली आणि तिथे ते मस्जिदमधून कंप्लेंट करून तिथून ते काढला. पण अजून काय ठिकाणी सुरू आहे असा माझी इन्फॉर्मेशन आहे. तुम्ही अधिकाऱ्यांकडे काय कारवाईची मागणी केली आहे या संदर्भात? ते मी कारवाई मांग केलेली आहे आणि ते त्यावर सो कोज नोटीस इश्यू करणार असं त्याने सांगितलं आहे. 3 दिवस बघू काय सो कोज नोटीसमध्ये काय जवाब आता, नंतर ते मी वरचे पातळीवर संपर्क करू. SRAची प्रक्रिया सुरू आहे, BLAंना ओळखपत्र देखील देण्यात आलेलं आहे. याविषयी देखील तुम्ही याविषयी काय बोलणार आहात? ते विषय आज संपला. त्याने मान्य केला की ते जोपर्यंत त्याने आपण ओळखपत्र देत नाही तोपर्यंत ते काय करू शकत नाही. हा ॲज पर SIRमध्ये ते हा रिक्वायरमेंट आहे की जे BLA आहे त्यांची सहभाग गरजेचं आहे म्हणून त्याने आज स्वीकार केला आणि ते आज 24 घंट्याच्या आत ते सर्व जी आमची लिस्ट दिलेली आहे ते लिस्टचे BLA आणि सर्वांनी ते लेटर इश्यू करणार आहे. काल मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. मॅनहोल फुटले होते. तुम्ही देखील वारंवार पाहणी करत होता. आता सर्वच राजकीय पक्षांकडून टीका होते की महापालिकेने व्यवस्थित आणि राजकीय पक्षांनी व्यवस्थित नालेसफाई केलेली नाही. असं आहे की टीका करणं एक फॅशन झाला आहे. सर्वात चांगला काम यावेळी महानगरपालिकाने केला. आमचे अध्यक्ष अमित साटमजी, आमचे सर्व पदाधिकारी आणि सर्व पॉलिटिकल पार्टीचे पदाधिकारी 2 महिन्यापासून स्वतः निरीक्षण करून जिथे ते कमी असली होती तिथे पण केला आहे. आता हा एक मान्य करावा लागेल की आपला रेग्युलर प्रोसेस आहे. आज आपण नाला क्लीन केला तो 3 दिवसामध्ये परत तिथे कचरा लोक टाकता, वॉटर बॉटल टाकता, सर्व काही टाकता. पण यावेळी फार चांगला महानगरपालिकाने सर्व लोकांनी मिळून नियोजन केला होता. प्रथम 1-2 वर्षांमध्ये कधी प्रॉब्लेम होऊ शकता, पण मुंबईकरांनी फार चांगला सहकार केला आहे. आता हा प्रॉब्लेम होणार नाही असे मी विश्वास ठेवतो. काल महापौर ऋतू तावडे यांचा दौरा होता गांधी मार्केट येथे. तिथे BMCचे अधिकारी मॅनहोलमध्ये पडलेले होते. ते दुर्भाग्यपूर्ण घटना आहे, पण महापौर रस्त्यावर होता हा पण एक आपण चांगला संकेत आहे ना. ते फर्स्ट वर्षांमध्ये 4 तास वर्षातवर फिरले. कमिशनर मॅडम स्वतः 4:30 वाजता सकाळी येऊन डिझास्टर रूममध्ये बसले. सर्व ॲक्टिव्ह आहे, सर्व प्रयत्न करतात. प्रकृती आपलं काम करता, पण जे अधिकारी किंवा राजनेत्यांना जे करायचे असेल ते पण करतात. हा पण मान्य केला पाहिजे. मनसेकडून असं म्हणलं जातं की नालेसफाईची पाहणी केली तरी देखील मुंबईची तुंबई झाली. ह्या सर्व अधिकाऱ्यांना आणि पाहणी करणाऱ्यांना अंगठे धरून नाल्यात उभं केलं. ठीक आहे, नो कमेंट्स. थँक्यू. महाविकास आघाडीची बैठक काल पार पडलेली आहे. बरेचसे आमदार अनुपस्थित होते. त्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. ते त्याने सांगावं लागेल ना. त्यात काय त्याच्या अंतर्गत काय कशासाठी नाही आले ते त्यांचे पार्टीचे लोक सांगतील. सर, एकीकडे आपण बघतोय की भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात जवळीक काहीशी वाढलेली बघायला मिळते. कारण अंबादास दानवे यांनी जिल्हा निवडणुकीमध्ये चक्क भाजप आणि महायुतीसोबत हातमिळवणी केलेली बघायला मिळते आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं देखील पॅनल असताना महायुतीसोबत अंबादास दानवे गेलेले बघायला मिळतात. नाही, मला यावर काय बोलायचं नाही. आमचे पार्टीचे वरिष्ठ लोक यावर बोलतील. मी फक्त इथे जे SIRच्या केंद्र सरकारने फार चांगला निर्णय घेतला आहे त्यामध्ये सर्व लोकांचा सहभाग व्हावा आणि त्या लोकांना सर्वांना न्याय मिळावा यासाठी मी ते आलो होतो ना. मला समाधान झालं.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.